आता आपण नेहरा मॅजिक आय केअर हॉस्पिटल जे खांडेश्वरला नव्याने सुरू झालंय तिथे आपण बसलो आहोत. कालच आपल्याकडे हे आजी आल्या होत्या ऑपरेशनसाठी. ताराबाई झरे मूळच्या त्या सोलापूरच्या आहेत. त्या खास ऑपरेशनसाठी सोलापूरवरून इथे आल्या आणि आजीला आता ऑपरेशन होऊन आज दुसरा दिवस आहे. तर त्यांना कसं वाटतंय आणि ऑपरेशन झाल्यानंतर काय विजन इम्प्रूव्ह झाले ते आपण 2 मिनिटात आजीकडनं समजून घेऊया. आजी नमस्कार. तुम्ही आता ऑपरेशनच्या आधी तुम्हाला जे दुसरं दिसत होतं अंधूक दिसत होतं त्याच्यामध्ये आणि आज ते ऑपरेशन झाल्यानंतर किती फरक वाटतो? फरक जाणवतो ना. आणि असं वाटतं की नव्याने परत जीवन मिळालंय तुम्हाला वाटतं ना? ताराबाई झरे बोलते. व्यवस्थित ऑपरेशन झालं, मस्त वाटलं मला. आता व्यवस्थित दिसतंय, छान छान वाटलं. आजीच्या मुलगी पण इथे आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही हॉस्पिटल तुमच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हो, अगदी. म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं असेल की या हॉस्पिटलला यायचं तर 2-4 गोष्टी तर नक्की बघतो. हॉस्पिटल कसे आहे, डॉक्टर्स कसे आहेत बरोबर. आणि किती चांगलं ऑपरेशन माझ्यासाठी होईल तो एक आत्मविश्वास तुम्हाला नक्की हो. असेल तेव्हाच तुम्ही एवढ्या लांबून सोलापूरवरनं येऊन ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. बरोबर. तर तुम्हाला हॉस्पिटल बद्दल आणि डॉक्टर्स बद्दल काय वाटतं? अगदी छान. कारण का प्रथम माझ्या भावाने इथे संजय झरेने इथे येऊन चौकशी केली होती. त्यांना योग्य वाटलं म्हणूनच मला त्यांनी सांगितलं की आईला घेऊन आपण तिथे जाऊया या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये. आणि इथला सगळा स्टाफ अगदी खूप काळजी घेणारा आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं आम्हाला आधी आणि व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली. त्यानंतरच खात्री पटल्यानंतरच आम्ही निर्णय घेतला आणि खूप छान ऑपरेशन झालं. आईला खूप त्याच्यात छान सुधारणा वाटते. आधी दुसरं दिसत होतं, आता व्यवस्थित दिसत आहे. खूप छान मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट सुद्धा डॉक्टरांचं, इतर स्टाफचं देखील. खूप खूप धन्यवाद नेहरा मॅजिक आय हॉस्पिटलमध्ये आल्याबद्दल आणि इथे ट्रीटमेंट घेतल्याबद्दल आणि तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छान, थँक्यू. आम्हाला पण छान ट्रीटमेंट मिळाली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आम्ही. थँक्यू.